आजपासून देशभरात जनगणनेला सुरुवात। पहिल्यांदाच जनगणना डिजिटल पद्धतीने होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केली स्वगणना। कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस। दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने कोल्हापूरकरांना काढले सोडून। सांगलीच्या आटपाडी तालुक्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसाचा शेतीला फटका। गारपिटीमुळे डाळिंब बागेचं नुकसान तर गहू हरभरा पिकं जमीनदोस्त। साताऱ्याच्या कराड तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ। ज्वारीचं नुकसान होण्याची शक्यता। साताऱ्यातील खंडाळा पारगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ। हॉटेल समोर उभ्या असलेल्या दुचाकीवर झाड कोसळले। सांगोल्यातील जुनोनी आणि आसपासच्या परिसरामध्ये अवकाळी पाऊस। अनेक ठिकाणी गाराही पडल्या। द्राक्ष बागांना मोठा फटका। बीडच्या मोहखेड परिसरामध्ये अवकाळी पावसासह गारपीट। अवकाळी पावसाचा फटका हरभरा गहू आणि कांदा पिकांना। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडसह गेवराई तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं। भाटेपुरी, रोहिताळ आणि तलवाडा शिवारामध्ये गारांचा पाऊस। काढणीला आलेल्या बाजरीचं नुकसान। धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस। कळंब, वाशी तालुका परिसरामध्ये विजांचा कडकडाट। वादळी वाऱ्यासह पाऊस। काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची चिंता। धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये पुन्हा अवकाळीचा फटका। 2 दिवसांपूर्वी झाला होता पाऊस। आता पुन्हा पाऊस आल्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस। पावसामुळे शेती पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा संकटात। वाशिम जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी। विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। कांदा आणि हळद पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। कोकण द्रुतगती मार्गासाठी ठाणे भिवंडीतील जमिनींचं संपादन। अत्यल्प मोबदला दिला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। संतप्त शेतकऱ्यांनी जमीन सर्वेक्षण रोखलं। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये काँग्रेस पक्षनिरीक्षकांच्या गाडीला दुसऱ्या गाडीची धडक। अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी तर अन्य बचावले। पुण्याच्या अप्पा बळवंत चौक परिसरामध्ये असलेल्या न्यू पुना बेकरीच्या एका दुकानाला आग। डीपी जळाल्यामुळे आग लागल्याची माहिती। चंदीगडच्या भाजप कार्यालयाबाहेर एका व्यक्तीनं ग्रेनेड फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल। स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र अनेक वाहनांचं नुकसान। पोलिसांकडून तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।